नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर परवाच्या दिवशीची होती चैत्र पौर्णिमा आणि सोबतच हनुमान जयंतीसुद्धा होती. तर त्याची आज पूजेची जी तयारी आहे तर ती माझी चालू आहे. आणि त्यातल्या त्यात बघा, पौर्णिमेच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते असं झालं की आदल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला ना अख्ख्या दिवसभराची पौर्णिमा होती. आणि जे कोणी पौर्णिमेचा उपवास करतात किंवा ज्याला आपण स्नानदान पौर्णिमा म्हणतो, तर ती होती 2 तारखेची. आणि तीसुद्धा सकाळी 7:41 ती पौर्णिमा होती. म्हणजे सकाळी सकाळीच बघा सगळी पूजा पाठ वगैरे याच वेळेमध्ये, म्हणजे जे कोणी सत्यनारायणाची कथा वगैरे करतात तर ती या वेळेपर्यंत आपल्याला आटोपून घ्यायची असते, किंवा मग आदल्या दिवशी केली तरीसुद्धा चालते. पण जी स्नानदान पौर्णिमा आहे तर ती दुसऱ्या दिवशीची होती, म्हणून मग मी ना दुसऱ्या दिवशीची केली. बऱ्याच ताईंनी आदल्या दिवशीची सुद्धा केलेली असेल. तर तेच बघा, पूजेसाठी म्हणजे जी काही तयारी आपल्याला करावी लागते तर तीच माझी इथे ना चालू आहे. देवपूजेचे ना सगळे भांडे मी इथे स्वच्छ करायला घेतले. बऱ्याच वेळा ना पौर्णिमेच्या दिवशी मी काय करते की आदल्याच दिवशी ना देवपूजेची बरीचशी तयारी करून ठेवते. म्हणजे देवपूजेचे जे काही भांडे वगैरे आहेत तर ते सगळे मी आदल्याच दिवशी स्वच्छ करून घेते. पण काल रात्रीला ना थोडासा कामांना उशीरच झाला. किटूची शाळा चालू होणार होती आणि तिचे बुक्स नोटबुक्स या सगळ्यांवर ना कवर लावून द्यायचे होते. तर त्याच कामामध्ये ना बराचसा वेळ झाला, म्हणून हे देवपूजेचे जे काही भांडे आहेत तर ते स्वच्छ करायचे काल राहून गेले होते. आणि त्यातल्या त्यात आज ना इतकी घाईघाई होणार होती, कारण 7:45 वाजेपर्यंत सगळे देवपूजेचे भांडे स्वच्छ करून देवपूजा आटोपून आणि सत्यनारायणाची कथा पोथी या सगळ्या गोष्टी असतात पौर्णिमेच्या दिवशी. तर सगळं ना असं हेक्टिकच होणार होतं. पण तरीसुद्धा सकाळची जी सुरुवात आहे तर ती थोडीशी मी लवकर केली आणि जे आपले बेसिक कामं होते तर ते सगळे आटोपले. आणि त्यानंतर मग ना देवपूजेची जी सुरुवात आहे तर ती करायला घेतली. म्हणजे कामं काही खूप असे काढलेले नव्हते, जे मेन कामं होते तर तेच काढले आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात केलेली होती. तर देवांचे सगळे भांडे घासून घेतले आणि त्यानंतर त्यांना ना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. तर त्यावर ना लवकर मग पुन्हा डाग पडत नाहीत आणि ते ना जवळपास 4-5 दिवस तरी बऱ्या कंडिशनमध्ये असतात. तर म्हणून मग देवपूजेचे भांडे जेही तांब्या पितळेचे भांडे आहेत तर ते घासल्याच्या नंतर त्यांना मी ना स्वच्छ कापडाने पुसून घेते. त्यानंतर ना पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची एक छोटीशी कथा घरच्या घरी मी करते. तर त्याच्यासाठी बघा पंजिरी पंचामृत आणि केळांचा प्रसाद लागतो. ज्या कोणी ताई सत्यनारायणाची किंवा म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असेल, घरच्याच घरी ही पूजा असते, अगदी छोटीशीच असते, पण त्यामध्ये सुद्धा बघा थोडीशी जी तयारी आहे ना तर ती आपल्याला करावी लागते. तर त्यासाठी ना पंजिरी पंचामृत आणि सोबतच केळांचा प्रसाद वगैरे लागतो आपल्याला. तर तेच मी इथे करून घेतलं. तुपामध्ये थोडंसं ना गव्हाचं पीठ भाजून घेतलं. रव्याचासुद्धा बनतो हा प्रसाद, पण ना म्हणजे गव्हाच्या पिठाचा प्रसाद या पूजेमध्ये जास्त मान्य असतो. तर त्यामुळे गव्हाच्या पिठाचा ना इथे जी पंजिरी आहे तर ती मी बनवून घेतली. त्यानंतर दही दूध तूप साखर शहद हे सगळं साहित्य वापरून पंचामृत बनवून घेतला आणि सोबतच केळांचा प्रसादसुद्धा बनवून घेतला. आता सत्यनारायणाचा किंवा कुठलाही जो प्रसाद आहे तुळशीपत्राशिवाय अपूर्ण मानला जातो. तर त्यामुळे तुळशीपत्रसुद्धा या प्रसादामध्ये घातले. आणि सोबतच पौर्णिमेच्या दिवशी विष्णू भगवान विठ्ठल भगवान श्रीकृष्ण भगवान यांना ना तुळशीपत्र अर्पण करावे लागतात. तर त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा तुळशीपत्र तोडून घेतले. आणि त्यानंतर मग सुरुवात केली आहे देवपूजेला. देवपूजेची जी सुरुवात आहे तर ती होते सूर्यदेवाला अर्घ्य देऊनच. आणि आज ना केससुद्धा धुतलेले होते. तर बघा केस मोकळे सोडले तर केसांचं पाणी ना पूर्ण खाली टपटप पडतं आणि पूजा करताना केसांचं पाणी पडू नये म्हणतात. तर म्हणून मग ना त्यांचा मी एक जुडा बांधला आणि त्यातूनसुद्धा काही केस ना खाली आलेले. तर असो, त्यानंतर मग ना सुरुवात केलेली आहे देवपूजेला. तर सगळ्यात आधी ना दीप प्रज्वलित करून घेतलं आणि त्यानंतर मग देवपूजेला सुरुवात केली आहे. आज देव्हारासुद्धा थोडासा स्वच्छ करायचा आहे, तिथले कापड बदलायचे आहेत. तर या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी ना थोडासा देव्हारा वगैरे मी स्वच्छ करून घेते. आणि सोबतच जे कापड वगैरे आहेत तर ते आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा असे बदलले जातात.
श्रीकृष्ण भगवानांचे जे वस्त्र आहेत तर ते रोजच्या रोज चेंज करते मी. आणि इथे जे खाली अंथरलेले वस्त्र आहेत तर ते आठवड्यातून 1 वेळा किंवा 2 वेळा असा या कपड्यांचा बदलण्याचा नियम असतो माझा. कारण देवपूजेचे जे म्हणजे देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांना इतक्या सगळ्या आहेत, तर खरं सांगायचं ना तर रोजची देवपूजा करायलाच इतका उशीर होतो. म्हणजे पूर्ण देवपूजा करायला 1 ते 1.5 तास लागतो मला सकाळची. आणि त्यामध्ये वाचन वगैरे काहीही नसतं. वाचन वगैरे सगळं मी संध्याकाळच्या वेळेला करून घेते. कारण सकाळच्या वेळेला पुन्हा वाचन वगैरे करतो म्हटलं तर 2 ते 2.5 तास मला या पूजेलाच लागतील. आणि सकाळी बघा मग आपले ना बरेचसे कामं असतात. कारण नुसती म्हणजे देवपूजा ही एकच आपली जबाबदारी नसते. घरातले सगळे कामं, घरच्यांची सगळ्यांची काळजी घेणं, त्यांचं सगळं बघणं हे सुद्धा आपलीच जबाबदारी असते. तर त्यामुळे मग माझ्या वेळेनुसार मला जसं मॅनेज होईल, जसं म्हणजे मला ॲडजस्ट करता येईल त्या हिशोबाने मी ॲडजस्ट करते. तर सकाळची फक्त देवपूजा आणि आरत्या याच फक्त असतात. आणि सायंकाळला मग म्हणजे सायंकाळची जी दिवाबात असते तर त्या वेळेला सगळं जे काही देवपूजेच म्हणजे जेही वाचन असतं तर ते वाचन मी करत असते. सायंकाळच्या पूजेमध्ये काय काय वाचन मी करते बऱ्याच वेळा तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा केलेलं आहे. तर सगळी जी आधी देवपूजा होती तर ती आटोपून घेतली. आणि त्यानंतर ना सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी मला करायची होती. आता प्रत्येक पौर्णिमेला मी ना सत्यनारायणाच्या पूजेची जी मांडणी आहे तर ती वेगळ्याच चौरंगपाठावर करते. तर ती पूजेची मांडणी करायला ना थोडासा उशीरसुद्धा होतो. आणि माझ्याकडे तितका वेळ काही होता नाही, कारण 7:45 वाजेपर्यंत ही सगळी जी पूजा आहे तर ती मला आटोपायची होती. तर त्यामुळे इथल्या इथे देव्हाऱ्यामध्येच ही जी सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी आहे तर ती मी करून घेतली. तर आजची जी सत्यनारायणाची पूजा आहे तर ती एकंदरीत मी शॉर्टकटमध्येच केली म्हणायला काही हरकत नाही. कारण वेगळ्या चौरंगावर जेव्हा आपण पूजा ठेवतो ना तर ती पूजा थोडीशी मोठी असते, त्याची मांडणीसुद्धा वेगळी असते, म्हणजे कलश वगैरे ठेवावा लागतो. पण यावेळेला मी तसं काहीही केलेलं नाही, कारण तुम्हाला सांगितलं की थोडासा वेळेचा अभाव होता. वेळेचा अभाव म्हणजे 7:45 वाजेपर्यंत ही जी पूजा आहे तर ती मला संपवायची होती. तर त्यामुळे अगदी अशी शॉर्टकटमध्ये इथे ही जी पूजा आहे तर ती मी करायला घेतली. सत्यनारायणाची पूजा करताना बघा आपल्याला ना संकल्प करायचा असतो. आणि संकल्प करून मग तुळशीपत्र आणि जेही फुलं वगैरे आहेत तर ते सत्यनारायण भगवानांना संकल्प करून अर्पण करायचे असतात. तर अशा प्रकारे जी पूजा आहे तर ती मांडून झाली. अध्यायसुद्धा वाचून घेतले. त्यानंतर मग सत्यनारायणाची आरती, गणपती बाप्पांची आरती, कपूर आरती असं सगळं झालं. आणि आजच्या पूजेची जी मांडणी आहे तर ती तुम्ही बघू शकत असाल. म्हणजे जी रोजची देवपूजा आहे तर ती अशा प्रकारे झाली आहे. आणि सत्यनारायणाची जी पूजा आहे तर ती मी इथे एका म्हणजे समोर जी फळी आहे तर त्यावर ठेवलेली आहे. आज सकाळी सकाळी ना उंबरठा जो आहे तर त्यावर हळदीचं लेपन मी काही केलेलं नव्हतं. म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला किंवा जर माझ्याकडे वेळ असेल तर शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी अशा दिवसांमध्ये ना हळदीचं लेपन मी करून घेते. म्हणजे आठवड्यातून 1 वेळा किंवा 15 दिवसातून 1 वेळा असं हे माझं चालत असतं. पण आज सकाळी ना खूप वेळ झाला होता आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जे मेन कामं होते तर तेच मी केले आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केली होती. तर पूजा वगैरे सगळी आटोपली आणि त्यानंतर बाहेर दारावर ना हळदीचं म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेतलं. आणि त्यानंतर इथे जी रांगोळी आहे तर ती काढायला घेतली. तर बघा प्रत्येक वेळेला म्हणजे ही जी साच्यांची रांगोळी मी काढते तर खूप कमी अशी वेळ असते की माझ्याच्याने ही जी साच्यांची रांगोळी आहे तर ती परफेक्ट बनणार. कारण बघा तुम्ही बघू शकत असाल कोणता साचा ना अगदी डार्क झाला आहे आणि कोणता साचा अगदी असा लाईट झाला आहे. पण म्हटलं असो, रांगोळीला महत्त्व आहे. कारण बघा रांगोळी ना दारामध्ये असली म्हणजे छोटीशी असो किंवा कशीही असो, दारामध्ये रांगोळी असली ना की दाराला ना एक वेगळी शोभा प्राप्त होते आणि वेगळंच एक चैतन्य आपल्याला उंबरठ्याजवळ बघायला मिळतं. म्हणून मग अशी ना एक छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याचं पूजनसुद्धा करून घेतलं. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.